रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार आपलं बेडरूम कसं असावं ही तुम्हाला लिहून टेक्स्टमध्ये मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, पण त्याआधी सांगेल, पती पत्नीमध्ये वाद होणं, सतत घरामध्ये चिडचिड होणं, छोट्या 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 गोष्टींवरून पती पत्नीमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होणं, तर काय कुठे ना कुठे वास्तुशास्त्राचा परिणाम या गोष्टींवर होतोच असतो. तसं तर तो आपल्या स्वभावाचाही एक भाग असू शकतो. पण वास्तुशास्त्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी असणं देखील खूप गरजेचं असतं. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. घरातील बेडरूम हा व्यक्तीची घरातील सुरक्षित जागा असते. अशी जागा जेथे ते मोकळ्या वेळेत आराम करतात आणि आनंद घेतात. विश्रांती घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी असलेली जागा ही एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत वैयक्तिक आणि खास असते आणि सकारात्मक आणि शांततापूर्ण वातावरण असावं म्हणून तिथे योग्य ऊर्जेचा उत्सर्ग झालाच पाहिजे. येथेच वास्तुशास्त्राची भूमिका महत्त्वाची ठरते. शयनकक्ष ही एक सुरक्षित जागा असावी आणि तेथे सकारात्मक ऊर्जा असावी, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला शांततेचा अनुभव येईल. म्हणून त्यासाठी योग्य वास्तुशास्त्र अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमच्या बेडरूमचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार करण्याचे महत्त्व. लोक त्यांच्या घराची रचना अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात की त्यांना घरात आल्यासारखे वाटावे. योग्य वास्तू असलेला बेडरूम हे निश्चित करतो की यांना शेवटी विश्रांती घेण्याची संधी मिळेल. तेव्हा मोठ्या आणि थकवणाऱ्या दिवसाच्या शेवटी त्यांना कसे वाटेल. फक्त एवढंच नाही, तर आपल्या बेडरूममध्ये आपल्याला अत्यंत आवश्यक असलेली जागा, जगापासून वेगळी असलेली स्पेस मिळते, जेथे आपण काम करणं, लिहिणं, आपला छंद जोपासणं इत्यादी कामे करू शकतो. बेडरूमसाठी योग्य वास्तुशास्त्र हा एक असा घटक असतो जो निश्चित असतो की या रूममध्ये कोणती ऊर्जा असेल व त्याविषयी आपले आरोग्य, संपत्ती आणि यश कसे असेल. वास्तूनुसार मास्टर बेडरूमची दिशा. बेडरूमसाठीच्या वास्तुविषयक उपयुक्त सूचनांनुसार अशी शिफारस केली जाते की बेडरूम नैऋत्य दिशेस असावं. मुख्य दरवाजाची स्थिती. मास्टर बेडरूमच्या वास्तुविषयक म्हणजेच मार्गदर्शक सूचनांनुसार असे सुचवलं जातं की बेडरूमचा जो दरवाजा आहे तो 90 अंशामध्ये उघडला गेला पाहिजे. त्याने उघडताना किंवा बंद करताना कोणताही कर कर असा आवाज आला नाही पाहिजे आणि तो एकतर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावा. पलंग म्हणजेच बेड कुठं ठेवावा, तर मास्टर बेडरूमच्या वास्तुविषयक सूचनांनुसार तुमचा जो बेड आहे एकतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असायला हवा, ज्यामुळे तुमचे पाय उत्तर किंवा पूर्व दिशेला होतील. तो रूमच्या कोपऱ्यात असण्याऐवजी मध्यभागी असावा. आता बघा, रंग. वास्तुविषयक मार्गदर्शन सूचनांनुसार मास्टर बेडरूमसाठी आदर्श रंग म्हणजे करडा, हिरवा, गुलाबी आणि निळा, हस्तिदंती किंवा फिकट रंग असावेत. वॉर्डरोब म्हणजेच कपाटाची जागा. वॉर्डरोब म्हणजेच कपाट एकतर पश्चिमेला, नैऋत्येला किंवा दक्षिण दिशेला असावं, कारण मास्टर बेडरूममध्ये वास्तुविषयक सूचनांनुसार ह्या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा येत असते. सजावट बोलायचं गेलं तर मास्टर बेडरूमच्या वास्तुविषयक सूचनांनुसार अशी शिफारस केली जाते की भिंतीला निसर्गचित्राच्या किंवा समुद्राच्या चित्राच्या शांत पेंटिंग्स लावाव्यात आणि त्यातून हिंसाचार दिसून येईल अशा पेंटिंग्स जाळल्या पाहिजेत. वास्तूनुसार बेडरूमसाठी आदर्श दिशा म्हणजे उत्तर दिशा, कारण त्या दिशेने करिअरशी संबंधित यश येत असं म्हटलं जातं. पश्चिम दिशासुद्धा बेडरूमसाठी चांगली दिशा असते, कारण वास्तुविषयक उपयुक्त सूचनांनुसार त्या दिशेतून संपत्ती येत असते. घराच्या मध्यभागी, ईशान्येला आणि आग्नेयेला बेडरूम असू नये. वास्तूनुसार बेडसाठी आदर्श दिशा म्हणजे खोलीची नैऋत्य दिशा. पलंग लाकडाचा बनवलेला असावा आणि तो एकतर चौरस किंवा आयताकृती असावा. पलंग थेट बीम खाली ठेवू नये. पलंग खोलीच्या मध्यभागी ठेवावा आणि तो वास्तूमध्ये शिफारस केल्यानुसार भिंतीच्या खूप जवळ नसावा. अशी शिफारस केली जाते की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे डोके दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे असले पाहिजे आणि तुमचे पाय उत्तरेकडे किंवा पश्चिम दिशेकडे असले पाहिजे. अशा प्रकारचे तुमचे शरीर
सकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. तुमचे डोके उत्तर दिशेकडे करून कधीही झोपू नका. तुमचे वॉर्डरोब म्हणजेच कपाट बेडरूमच्या नैऋत्य दिशेस असला पाहिजे, ज्यामुळे दरवाजा उत्तरे किंवा पूर्वेकडे उघडेल. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे लावावा. त्याचे तोंड बेडकडे कधीही असू नये, कारण तुमच्या झोपण्याच्या स्थितीचे प्रतिबिंब पडणे पवित्र समजलं जात नाही. मौल्यवान वस्तू उत्तर दिशेस ठेवल्या पाहिजेत, कारण त्याच दिशेला धनाची देवता वास करते. तुमच्या खोलीत कोणताही पसारा नसावा, कारण पसारा असलेल्या खोलीत ऊर्जेच्या प्रवाहाला अडथळा होतो. ट्रेझर्स हा बेडला लागून ठेवला पाहिजे. असमान किंवा उतार दिलेले छत तयार करणे टाळावे, कारण कोणत्या ताणामुळे मानसिक ताणतणाव आणि अनिद्रा येतात. अशी शिफारस केली जाते की छताची उंची 10-12 फूट असावी, कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहाशी पुरेशी जागा मिळते. छताला फिकट रंग लावावा, कारण गडद रंगाच्या छतामुळे दुर्दैवी आणि अडथळे यांना निमंत्रण दिल्यासारखं होतं. छताला झुंबर किंवा नक्षीकाम यांनी सजवू नये, कारण छत घराच्या मध्यभागाकडे 3 रेषा, आयताकृती किंवा चौरस नसण्यासह सपाट असावी. बाल्कनी आदर्शपणे दक्षिणेकडे, ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे असावी. बाल्कनीच्या भिंतीमध्ये 90 अंशाचा कोन असला पाहिजे. बाल्कनीला ईशान्य भागात बसण्याची व्यवस्था व फुलांची सजावट किंवा लाटांची चित्रे असावीत, कारण त्यामुळे सौर ऊर्जेचा प्रवाह सहजपणे येतो व त्यामुळे तिला जोडलेली खोली प्रकाशमय होते. तुमच्या बेडरूमच्या रंगांमध्ये कोमल आणि हलक्या रंगछटा असल्या पाहिजे. बेडरूमसाठी आदर्श रंग म्हणजे ऑफ व्हाईट, क्रीम, करडा, गुलाबी आणि निळा हे आहेत. खोलीत हलका आणि चैतन्यपूर्ण रंग असल्यास एक जिवंत आणि तणावमुक्त वातावरण तयार होतं. त्यामुळे मनस्थितीसुद्धा सुधारू शकते. तुमच्या खोलीत गडद रंगाचा वापर करणं तुम्ही आवर्जून टाळलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच नकारात्मक ऊर्जाची कंपनं जी आहे ती तयार होत असतात. तर तुम्हाला समजलं असेल की आपली बेडरूम ही कशी असावी. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.